येतोय पहिलाच मोरा बाद होतोय. एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायचं झालं तर विकेटवर जर हा खेळाडू जर थांबला तर हा खेळाडू काही करू शकतो. अमोल वेतोस्कर एक चांगला एसटी रक्षक मीरा भाईंदर परिसरामध्ये नव्हे तर वसई विरार आणि मुंबईमध्ये एक एक टाइम एसटी रक्षक मध्ये हलवून टाकणारा अमोल वेतोस्कर 0 या धावसंख्येवर बाद होतोय. ओमभ्रमध्ये गोडदेव संघाला एक जबरदस्त असा हादरा देत आहेत अरुण भोईर, एक उंच पुरा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर यश मिळते म्हणजे जो दबाव आणायचा होता फलंदाजावर तो दबाव पूर्ण आणून देत आहेत. प्रभाकर म्हात्रे घोडबंदर संघनायक यांच्या नेतृत्वाखाली एसटी रक्षक धीरज तरे एसटी पासून थोडासा लांब पॉइंट डीप पॉइंट कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर या ठिकाणी मात्र झेल 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद आणि अरुण भोईर या ठिकाणी जातोय तो. पाहुण्यांच्या माहितीसाठी अग्रिकोली मास्टर चषक स्पर्धेला 9 महिन्याचा या ठिकाणी विलंब झाला होता वैती साहेब आणि 9 महिन्यानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा सर होते. प्रभाकर भाई तुमच्या माहितीसाठी आणि 9 महिन्यानंतर ही स्पर्धा सुरू असताना ही दुसरी स्पर्धा तुमच्या मैदानात केलेली आहे. ते अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन. वैती साहेब पहिली स्पर्धा झाली होती आपल्या घोडबंदरच्या मैदानामध्ये, मात्र ती स्पर्धा मीरा गावची होती. ज्या बाकी राहिलेल्या 8 स्पर्धा आहेत त्या स्पर्धा आपण पुढे खेळविण्यात येतात. 9 महिन्याचा विलंब झाला होता या करोना मुळे या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा अरुण भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर 7 ते 8 पावलाचा रनअप वेगवान गोलंदाज घोडबंदर संघाकडून. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू येतो लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये आणि सागर वैती चेंडूला फील्ड करताय. तत्पूर्वी एक धाव येते श्री गणेश होते या संघाचा ओमभ्रमध्ये घोडदेव संघाचा. तत्पूर्वी मात्र 2 खंदेवीर बाद होतात. प्रथम बाद झाला होता आपल्या वैयक्तिक 0 धावसंख्या संघाची धावसंख्या 0 असताना अमोल वेतोस्कर. त्यानंतर बाद झाला होता तो प्रमोद. आता चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय तो वाईड इश मिडॉनला. एक धाव पूर्ण होते पाहायचा. दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होईल. 2 धावा पूर्ण होत आहेत पाहायचा. थोडंसं ओव्हरथ्रो होते आणि त्याचा फायदा घेत आहेत का आणि त्या ठिकाणी मात्र 3 धावा त्या ठिकाणी मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 4 या धावसंख्येवर. 4 रन्स लॉस अप टू विकेट इन द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक हाताळलं जात आहे अरुण यांच्या रूपाने. एक जबरदस्त हादरा दिला होता उमरामध्ये गोडदेव संघाला. बालकुम संघ मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पराजित होतोय. तसंच कालचा दिवस जर पाहिला तर नवघर संघाला पराजित केलं होतं. घोडबंदर संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढतात. कव्हर मध्ये चेंडू जात आहे आणि भरत वैती चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 5 या धावसंख्येवर. चेंडू झालेले आहेत 5 धावा आहेत 5. मनीष वैती गुणलेखक अतिशय चांगल्या प्रकारचं गुणलेखन करतायत. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू पायाला आदळतोय मात्र एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 6 या धावसंख्येवर. षटक संपते पहिलं धावसंख्या आहे ती 2 बाद 6. सुरुवात 6 धावांनी झाली असली मात्र तरी 2 फलंदाज या ठिकाणी लवकर बाद होत आहेत. प्रथम बाद झाला होता तो अमोल वेतोस्कर 0 या धावसंख्येवर. नंतर बाद झाला होता तो प्रमोद आपल्या वैयक्तिक 0 या धावसंख्येवर. वैती साहेब तुमच्या माहितीसाठी बोलायचं झालं तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आर के मोरवा संघानं आपल्याला घोडबंदरच्या मैदानामध्ये बाहेर काढलं होतं. त्याचाच बदला का होईना मात्र याच मैदानामध्ये दुसऱ्याच सामन्यामध्ये आर के मोरवा संघाला घोडबंदरने बाहेर काढून दिलं होतं. प्रत्युत्तर दिलं होतं. ईट का जवाब पत्थर से दिया था घोडबंदर टीम ने. आता नंबर 2 ला गोलंदाजीसाठी येतात आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. एक जबरदस्त अशी मेगा फायनल मीरा भाईंदरच्या या पेंकरपाड्याच्या मैदानामध्ये. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन
आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. कालचा दिवस जर पाहिला तर कालचा खेलीवलीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे सामने झाले होते. आजचा दिवस जर पाहिला खेलीवलीच्या वातावरणामध्ये विक्रम घरात आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू येतो तो लॉंग ऑफ रिजन मध्ये सागर वैती चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण करतात पाहायचं आहे आणि या ठिकाणी मात्र तर या ठिकाणी यस मनीष तिसरा मोरा बाद होतोय. प्रथम बाद झाला तो अमोल वेतोस्कर, त्यानंतर बाद झाला तो प्रमोद आणि आता बाद होतोय तो निलेश. तीन फलंदाज लवकर बाद होते. थँक्यू डीजे. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका मित्रांनो. सूरज की रोशनी धीरे धीरे ढलती हुई. षटक संपते पहिलं षटक पहिलं संपलेलं आहे. दरम्यान ते विक्रम आपलं दुसरं षटक हाताळत आहेत. संघाची धावसंख्या ती 3-7. आता त्या चेंडू रिव्हर्स स्वीप मध्ये सहज खेळतायत. प्रभाकर म्हात्रे चेंडूवर जात आहेत. हिट विकेटच्या रूपानं ओमरामध्ये गोडदेव संघाचा चौथा मोरा बाद होतो या ठिकाणी. जबरदस्त अशी स्पर्धा चालू आहे आणि घोडबंदर संघ जर म्हटला तर 4 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 धावांचं टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल, जेणेकरून तो फलंदाजी जर घोडबंदर संघासमोर पाहिली तर पहिल्या दर्जापासून 8व्या दर्जापर्यंत आहे. नवीन फलंदाज येतात त्या ठिकाणी पंकज. आतापर्यंत या ठिकाणी यश मनीष 4 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या आहे ती निव्वळ 7. दुसरे षटक प्रगतीवर आहे. म्हणजे जे वर्चस्व दबाव जो आणायचा होता घोडबंदर संघाला तो पूर्ण दबाव आणलेला तो ओमरामध्ये गोडदेव संघासमोर. पायचा उरलेल्या षटकामध्ये उरलेल्या चेंडूमध्ये किती धावा जमित येतो. मात्र घोडबंदर संघासमोर जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजी करायची असेल तर 35 ते 40 धावा या 4 षटकामध्ये तुम्हाला ठेवावे लागतील. एनिवे क्रिकेटमध्ये एक जर तरला स्थान नसते मित्रांनो. नवीन फलंदाज येतो या ठिकाणी पंकज. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक गुंगार फलंदाजी केली होती, घातक फलंदाज, आणि आपला फलंदाजच्या बलावर का होईना मात्र संघाला त्यांनी अंतिम फेरीमध्ये नेऊन सोडलं होतं. पंकज डावखोरा फलंदाज विक्रम घरत. आता तर चेंडू ह्या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू मात्र खाली बसतोय. पंकज यांना चकून जातोय. बाकीचं काम एसटी रक्षक धीरज तरी करतायत. निर्धाव जातोय चेंडू. चार 5-7. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर सागर वैती येतात चेंडूवर आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातो तो सीमारसीच्या बाहेर. समालोचक पक्षाजवळ चेंडू येतोय. 4 धावा येतात आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते 11 धावसंख्या. संघाची धावसंख्या होती ती 11. एक चांगला प्रयत्न केला होता सागर यांनी. कदाचित झेल टिपला नसता तरी चेंडू अडवला असता तरी 2 धावा रोखू शकला असता. मात्र अवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर अलंकार तरी चेंडूवर जातात. एक धाव पूर्ण होते पाहायचं आहे मध्ये चेंडूला वायडिशे मिडनला भरत वैती चेंडूला फील्ड करतायत. एक धाव पूर्ण होते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 12 धावसंख्येवर. षटक सुरू आहे दुसरं. 4 बाद 12. चांगलं रुचकर असं भोजन आणि जे भोजन बनवलं चुलीवरचं जेवण. तुम्ही कदाचित महाबळेश्वर किंवा लोणावळ्याला गेला तर तुम्हाला त्या हॉटेलमध्ये सुरुवातीला एक बॅनर लावले असतं चुलीवरचं जेवण.
तसं या ठिकाणी जर पाहायचं झालं तर 2 दिवस जर तुम्हाला जेवण आणि न्यारी भेटली ते चुलीवरचं. आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर पंच वाईट घोषित करतायत. अवांतर धावानं पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या वाढून होते ती 13व्या धावसंख्येवर. षटक सुरू आहे दुसरं. पहिलं षटक अरुण भुईर यांनी टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 6. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातो तर कव्हरला एक धाव पूर्ण करतोय. ब्रायन चेंडूला फील्ड करतायत. ब्रायन याची आठवण करून देतात आम्हाला या मैदानासाठी अतिशय चांगल्या प्रकारे परिश्रम केलेत. शशिकांत वर्तक यांच्याकडून आम्हाला माहिती आली होती. मग खेळाडू जरी घोडबंदरचा असला मात्र एक आवड पाहिजे की जेणेकरून यांची स्पर्धा यांच्या स्पर्धेला माझा हातभार लागला पाहिजे आणि जर माझ्याकडे वेळ असेल तर नक्कीच मी त्यांच्यासाठी. संघाची धावसंख्या आहे ती 4-14. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होती ती 4-14. राहिलेली 2 षटकं म्हणजे हाणामारीची 2 षटकं म्हणजे 12 चेंडूमध्ये तुम्हाला किती धाव जमित आहेत. जर तुम्हाला धावा जमायच्या असेल 4 षटकामध्ये तुम्हाला 40चं धाव टार्गेट ठेवावं लागेल जेणेकरून घोडबंदर सारखा एक बलाढ्य संघ आहे. पहिल्या फेरीपासून जर 8व्या विकेट जोपर्यंत पाहिलं तर पूर्ण फलंदाजी त्यांची आहे. इकडे पाहिजे झालं अलंकार तरे, प्रभाकर म्हात्रे, ब्रायन, अजिंक्य तरे, सागर वैती असे दिग्गज फलंदाज, ब्रायन असे दिग्गज फलंदाज त्याच्यामध्ये आहेत. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते ऑन साईडला. सागर वैती चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी एकच धाव होते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 15 धावसंख्येवर. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतात अलंकार तरे. आमच्या घोडबंदर परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटची ज्यांना रन मशीन ज्याला म्हटलं जातंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. काय कॉम्बिनेशन असेल. एकीकडे पाहायचं झालं तर एक घातक फलंदाज पंकज आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर एक घातक गोलंदाज अलंकार तरे. आता त्या चेंडू लॉप करायचा होता ऑन साइडला. चेंडू आणि चेंडूफली यांचा काय संघर्ष होत नाही. निर्धाव जातोय. सूरज की रोशनी धीरे धीरे ढलती हुई. कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी वाया घालून देऊ नका मित्रांनो, जेणेकरून पुढे जर घोडबंदर संघाला फलंदाजी करायची आहे. आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जाते तो लॉंग ऑफ रिजन मध्ये. सागर चेंडूला फील्ड करतो. एकदा पूर्ण होत आहे आणि एका धावनं संघाची धावसंख्या होते ती 16 या धावसंख्येवर. कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत मुभा घोडबंदर संघाने दिलेली नाही आहे. तसं पाहायला गेलं तर खास करून 4 फलंदाज लवकर बाद केले होते. तर मानेन मी अरुण भुईर यांची गोलंदाजी. अप्रतिम षटक टाकलं होतं अरुण यांनी. तब्बल आपल्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा देऊन किती गडी बाद केले. निर्धाव जातोय चेंडू. एक फलंदाज मात्र अरुण यांनी बाद केला होता. नंबर 3 ला गोलंदाजसाठी येतात अलंकार तरे. एक जबरदस्त असं स्पर्धेचं आयोजन नियोजन. अलंकार तरे पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना लेफ्ट हँड उड विकेट मारा करतोय. आताचा खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढताय. चेंडू जाते तो लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव पूर्ण करताय. ऑन साइडला चेंडू गेला होता आणि एका धावानं संघाची धावसंख्या होती ती 17 धावसंख्येवर. अलंकार तरे आपलं षटक पूर्ण करतायत. पहिलं षटक, शेवटचा चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये यस मनीष. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत अलंकारने फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. व्हॉट ए बॉलिंग अलंकार. आतापर्यंत फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत अलंकार यांनी. आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो फाईन लेगला. एक धाव पूर्ण होते. ब्रायन चेंडूवर जातात 1 धाव आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 18 धावसंख्येवर. षटक संपते. 3रं धावसंख्या आहे ती 4-18. अलंकार आपल्या पहिल्या षटकामध्ये धावा देतोय फक्त 4. निव्वळ 4 धावा देतोय. अलंकार आपलं 3रं षटक टाकतोय. आपलं पहिलं षटक फक्त 4 धावा दिल्या होत्या. विक्रम यांनी आपलं पहिलं षटक टाकलं होतं. दुसरं षटक होतं तब्बल धावा दिल्या होत्या फक्त 8. आणि अरुण यांनी पहिलं षटक टाकलं होतं. त्यांनी धावा दिल्या होत्या फक्त 6. म्हणजे आतापर्यंत बघायचं झालं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होते आणि 3 षटकांमध्ये धावा जात आहेत त्या 18. प्रभाकर म्हात्रे आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक. अंतिम फेरीचा सामना पाहायचा आहे. मीरा भाईंदर परिसरातील कुठला संघ पुढे जातोय तो. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये
सामना सुरू आहे. कुठल्या प्रकारचा मित्रांनो वेळ वाया घालू देऊ नका की जेणेकरून घोडबंदर संघाला फलंदाजी करायची आहे. सूरजची रोशनी धीरे धीरे म्हणजे पूर्ण ढललेली आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हा प्रकाश दिसेल त्यापर्यंत तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर आणि पंकज यांनी चेंडूला दूर केलं होतं. आणि नक्कीच या त्रिफलाची विकेटसाठी प्रभाकर म्हात्रे यांना या नगरीचे माजी उपमहापौर सन्माननीय चंद्रकांतजी वैती साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्लीज घाई करा. सूर्यदेवता पहा निघून गेलेला आहे. अंधार होईल. यानंतरची 4 षटकं मला वाटत नाहीत होतील की नाही, कारण बॅड लाईट मध्ये तुम्हाला नक्कीच खेळावं लागणार आहे. तर प्लीज जितकी तुम्ही घाई कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. प्लीज कॉपरेट करा मित्रांनो. दोन्ही संघांना विनंती असेल, एकीकडे घोडबंदर संघ दुसरीकडे घोडदेव ओमरामध्ये घोडदेव, दोन्ही संघांनी कॉपरेट करा जेणेकरून तर आपल्याला ही जी मेगा फायनल आहे ती उजेडात आपल्याला खेळण्यास बघण्यासाठी खूप आनंद होईल. प्रभाकर म्हात्रे आपला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतोय. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर पुन्हा एकदा साफ पुन्हा एकदा प्रभाकर म्हात्रेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडूवर 2 त्रिफळाची बाद. नक्कीच विचार करूनच आहे घोडबंदर संघ का नाही अंतिम फेरीमध्ये अंतिम विजेतेपद पटकावण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ते धाडस करतायत या ठिकाणी. पूर्ण बांधून ठेवले उमरामध्ये घोडदेव संघाला. या ठिकाणी नवीन फलंदाज जातात. या ठिकाणी विक्रम 2 चेंडूवर 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावतो तो प्रभाकर म्हात्रे. आणि ऑन हॅट्रिक वर प्रभाकर म्हात्रे आतापर्यंत आतापर्यंत 2021चा जर काल पाहिला तर 3 गोलंदाजांनी हॅट्रिक मारले. माझ्या प्रभाकर म्हात्रे 4थ्या हॅट्रिक वर पार चढतोय का. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येतोय तो कव्हरला. 1 धाव पूर्ण होत आहे. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 19 या धावसंख्येवर. हॅट्रिक चुकली जाते या ठिकाणी. शेवटचे 3 चेंडू बाद 6 बाद 19 शेवटचं षटक मार्गस्थ. तत्पूर्वी प्रभाकर म्हात्रे 1000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आदरणीय चंद्रकांतजी वैती साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जाते तो डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव येते आणि एका धावेने का होईना मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 20 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होती ती 20. नायगावला फायनलला घोडबंदर बॉयज संघ नायगाव येथे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. वैती साहेब तुमच्या माहितीसाठी आपली जे ओपन जी खेळाडू आहेत ते यंग खेळाडू आहेत ते नायगाव येथे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेले आहेत. तर नक्कीच वैती साहेबांकडून त्या संघाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर फलंदाजाला चकून जातोय. बाकीचं म्हणजे शेवटचं षटक कसं टाकवायला पाहिजे ते षटक दाखवून देतात प्रभाकर म्हात्रे. फक्त अजूनपर्यंत त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर.
धन्यवाद DJ. धन्यवाद. तर नक्कीच या गोष्टीसाठी विनंती करतो की मित्रांनो लगेच सजून घ्या. प्लीज कॉपरेट करा. तुम्हाला विनंती करतो आपल्या संघाला लगेच घेऊन तुम्ही क्षेत्ररक्षण आणि प्रभाकर मात्र तुम्हाला सुद्धा विनंती करतोय सलामीची जोडी मैदानात पाठवा जेणेकरून आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि ती जर उजेडात फलंदाजी करायची आहे तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यजमान संघाला आपल्याला कॉपरेट करायला पाहिजे. पंचांना विनंती करतोय अजय किनी लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा त्यांना. अमोल वेतोसकर आपल्या संघाला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी पाव किती मैदानात लगेच आली ती म्हणजे तुम्ही विचार करा का किती कॉपरेट करता घोडबंदर संघ सुद्धा आणि सर्वांनी असं करायला पाहिजे. यजमान संघाला एकीकडे पाया झालं तर ब्रायन आणि दुसरीकडे पाया झाला तर स्वतः संघनायक प्रभाकर म्हात्रे. चेंडूशी लगत 24 आणि धावा पाहिजे त्या 27 धावा. 24 चेंडू मध्ये 27 धावा. महेंद्र बाहुबली ज्याला गणलं जाते षटकार मारला होता शेवटच्या चेंडूवर म्हणजे प्रभाकरने जे षटक टाकलं होतं एक अप्रतिम षटक फक्त 2 धावा देऊन 2 फलंदाज मनीष बाद केले होते. असं वाटलं होतं कदाचित हे षटक 2 धावावर समाधान मानावं लागेल मात्र महेंद्रने पाहिलं का माझं क्षेत्ररक्षण सजून का नाही घेत तुम्ही मित्रांनो. अमोल वेतोसकर सलामीची जोडी मैदानात आणि मी पंचांना सुद्धा वारंवार बोलतोय अजय किनी साहेब की वारंवार तुम्हाला मी या ठिकाणी यासाठीच बोलतोय. नक्कीच ओमरामध्ये गोरदेव संघापर्यंत आमचा आवाज पोहोचला असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान तर क्षेत्ररक्षण सजलं जाते त्या ठिकाणी. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय स्ट्राईकला गेलाय तो प्रभाकर. नॉन स्ट्राईकला उभा आहे तो ब्रायन आणि आम्हाला शेवटच्या क्षणी मात्र या ठिकाणी आठवण करून देतात शशिकांत भाऊ जो नॉन स्ट्राईकला उभा खेळाडू आहे ब्रायन यांनी या मैदानासाठी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत केली आहे. थँक्यू ब्रायन. एसटी रक्षक एसटीनं चिटकून उभा आहे अमोल वेतोसकर. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रभाकर यांच्यासाठी मारा करण्यासाठी. बालकृष्ण चेंडू शिल्लक 24 आणि धावा पाहिजे त्या 27. पंचांची खून येते आमच्या गुलकाला सामना सुरू होत आहे. तत्पूर्वी प्रभाकर मात्र यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. बालकृष्ण एसटी रक्षक अमोल वेतोसकर एसटीने छुटकून उभा आहे. 7 ते 8 पावलाचा रनअप घेऊन राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. आता चेंडू प्रभाकर फक्त ढकलून देतात पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होत आहे. श्री गणेश होते त्या ठिकाणी आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती. श्री गणेश होते 1 या धावसंख्येवर. एक जबरदस्त असं आव्हान एक जबरदस्त असं टार्गेट या ठिकाणी पाहायचं झालं तर. महेंद्र यांनी षटकार आणि चौकार मारले त्यासाठी 400 रुपयाचं पारितोषिक आले. या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो पॉइंटला एकदा पूर्ण करते. डीप पॉइंटला चेंडू गेला होता आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय तो ब्रायन बाद होतोय दुसरी धाव घेताना. घोडबंदर संघाला पहिला जण दिसतोय. आमच्या आग्रिकोळी समाज मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कमलेजी म्हात्रे साहेब, सचिव भगवान पाटील साहेब, या नगरीचा वाघ, या नगरीचे सुलतान, ठाणे जिल्हाध्यक्ष ज्यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं प्रभाकरजी म्हात्रे साहेब, आणि या नगरीचे 3 वेळा उपमहापौर पद, एकदा विरोधी पक्षनेते असे आमचे गावचे लाडके नगरसेवक सन्माननीय चंद्रकांतजी वैती साहेब, तसंच पेंकरपाडा विभागातील स्थानिक नगरसेवक मोहनजी म्हात्रे साहेब, परशुराम म्हात्रे साहेब,
या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. अंतिम फेरीचा सामना पाहायचा कुठला संघ अंतिम फेरीमध्ये अंतिम विजेतेपद पटकावता येतो. एक जबरदस्त असा सामना. दोन्ही मीरा भाईंदर परिसरातील संघ अंतिम फेरीसाठी झुंजत आहेत. एकीकडे पाहायचं झालं तर घोडबंदर अजिंक्य तरे नवीन फलंदाज. कालचा दिवस जर पाहिला तर अजिंक्य यांच्या बॅटमधून फक्त 10 चेंडू डॉट गेले होते. आता त्या चेंडू या ठिकाणी चेंडूला कट करतात. चेंडू जाते तो डिक्लेरेशन झोन मध्ये. अजय किनी एक धाव घोषित करतात आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 3 या धावसंख्येवर. 3 रन्स विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. 27 धावांचा पाठलाग सुरू आहे. प्रभाकर म्हात्रे नॉन स्ट्राईकला उभा आहे. अजिंक्य तरे काल जी चूक झाली ती आज मी चूक करणार नाही मी माझ्या संघासाठी. आताचा चेंडूला टॅप केला जात आहे. चेंडू जाते तो गल्लीमध्ये. एक धाव पूर्ण होत आहे आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 4 या धावसंख्येवर. जबरदस्त असे स्पर्धा आणि जबरदस्त असं आयोजन. शशिकांत वर्तक आणि पिंकरपाड्याची यंग पिढी ग्रामस्थ प्रभाकर भाई मोहन भाई यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन. 4 धावा येत आहेत. बाद होते मात्र प्रभाकर बाद होते या ठिकाणी. प्रभाकर बाद होते. प्रभाकर मात्र आपल्या वयाची मला आमदार झालं सारखं वाटतंय. मला आमदार झालं सारखं वाटतंय. ठिकाणी विक्रम घरात. तर षटक सुरू आहे पहिलं. यस मनीष पहिल्या षटकामध्ये मात्र 2 फलंदाज लवकर बाद होता. म्हणजे सलामीची जोडी एकीकडे बाद झाला होता तो ब्रायन आणि त्यानंतर बाद होते तो प्रभाकर बाद होतोय. दरम्यान तर नवीन फलंदाज येतो या ठिकाणी विक्रम घरात. एकीकडे पास झालं तर अजिंक्य तरे. आता तर चेंडू या ठिकाणी पाच झाला तर या ठिकाणी मात्र डिसिजन पेंडिंग या ठिकाणी पंचांची सल्लामसलत होतंय. एक जबरदस्त अशी स्पर्धा, जबरदस्त असं आयोजन, जबरदस्त असं नियोजन, चुलीवरचं जेवण, सकाळची न्याहारी. वाईट चेंडू जाते आणि अवांतर धावना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 5 या धावसंख्येवर. षटक सुरू आहे पहिलं. 2-5. गोलंदाज बालकृष्ण. आता तर चेंडू या ठिकाणी मात्र जिंक्यानं पुन्हा एकदा चेंडू चकून जातोय. बाकीचं काम यष्टी रक्षक करतात. निर्धाव जातोय चेंडू. षटक संपते पहिलं. धावसंख्या ती 2-5. पहिल्या षटकाचा कर ना काय म्हणता. बोल दोघं बोलतो. आणि नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर भरत येतात माझ्या साथी कमेंटेटर जोडीला. तर भरत या ठिकाणी षटक पहिलं संपलेलं आहे. घोडबंदर संघाचा जर परफॉर्मन्स जर पाहिला तर पहिल्या स्पर्धेमध्ये आर के मोरवा संघाने त्यांना सेमीफायनलमध्ये बाहेर काढलं होतं. मात्र या मैदानात पाहायचं झालं तर आर के मोरवा संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घोडबंदर संघाने बाहेर काढून दिलेलं. फास्ट करा का नक्कीच. तुम्ही कुठल्या प्रकारचा वेळ या ठिकाणी वाया घालू देऊ नका. आणि जेणेकरून आता परत पाहायचं झालं तर एक षटक झालेलं आहे. एक षटकामध्ये 2 फलंदाज लवकर बाद झाले आहे. एकीकडे बाद झालं तर प्रभाकर बाद होते, दुसरीकडे ब्रायन बाद होते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. मात्र 2 फलंदाज भरत या ठिकाणी लवकर बाद झालेले आहेत. नक्कीच. मात्र माझं लक्ष असेल अजिंक्य तरे यांच्याकडे, कारण काल देखील आपण पाहिलं तर भरपूर चेंडू डॉट झाले होते. जवळपास 10 चेंडू डॉट झाले होते. आणि यावेळेस मेगा फायनलमध्ये देखील आपण पाहतोय तर लेग स्पिनच्या अगेन्स्ट कदाचित खेळण्यासाठी थोडीशी अडचणी निर्माण झाली. यावेळेस विथ द टर्न चेंडूला ऑन साईडला खेळून करतो क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेनं निलेश पाटील. चेंडूला उचलतायत फेकी जाईपर्यंत इथे मिळत आहेत त्या म्हणजेच 2 धावा. 27 धावेचं टार्गेट समोर आहे. घोडबंदर मास्टर्स या संघाच्या धावसंख्या झालेल्या आहे ती म्हणजेच 7. प्लीज कोऑपरेट करा. लक्षात ठेवा अंधार होत चाललेला आहे आणि मी विनंती करतोय की टाइमपास करू नका. हे आमच्याकडून तुम्हाला सल्ला असेल वारंवार की टाइमपास करू नका. 17 चेंडू आणि 20 धावची गरज. यावेळेस सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतोय. सिंगल कमिट केला वेगाने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलण्यापर्यंत इथे येत आहेत त्या म्हणजे 2 धावा. कालचा दिवस
कालचा दिवस जर घोडबंदर संघाच्या बद्दल म्हणायचं गेलं नंदलाल तरे सर, तर कालचा दिवस सर्व सांघिक खेळी घोडबंदर संघाची झाली. आपण अनेक स्पर्धा पाहतोय, अलंकार तरे, अजिंक्य तरे, रवी तरे, प्रभाकर मात्र या खेळून आपण पुढे पाहिलं होतं. मात्र कालच्या दिवसामध्ये सांघिक खेळी, घोडबंदर संघाची सांघिक खेळी मी या मैदानावर प्रथमच पाहिली. रवी खेळला, रवी आपला अलंकार खेळला, त्यानंतर मला प्रभाकर देखील खेळला, विक्रम देखील खेळला आणि त्यानंतर मला सागर वैती हा देखील कालच्या दिवसामध्ये खेळला. यावेळेस क्लिक केला गेला, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. मी कौतुक करेन या जोडीचं, कारण कुठेतरी प्रेशर मेंटेन करण्याचा प्रयत्न सिंगल अँड डबलना केला जातोय. अनुभव आहे. विक्रम याने देखील भरपूर व्यावसायिक क्रिकेट खेळलेला आहे, अजिंक्य देखील भरपूर मास्टर्स क्रिकेट खेळलेला आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येणं हे खूप कठीण आहे आणि त्या कारणाचा सिंगल अँड डबल वर जास्त फोकस केला जातोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 11, अजूनही हवे आहेत ते म्हणजेच 16 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ आहे, लक्षात ठेवा. शॉट ऑफ लाईन पंच करतोय, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय, मिड ऑफ रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड करतोय, उचलतोय, फेकतोय, तत्पूर्वी येत आहेत पुन्हा एकदा या 2 धावा. पाठीराखे भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत आणि जसजशा धावा मैदानाच्या आतमध्ये ठोंबरे साहेब येत आहेत तसं चंद्रकांत वैदी साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, जास्त धावसंख्या झालेला आहे. स्कोर किती झालेला आहे? 13 धावा, 14 चेंडू आणि 14 धावेची गरज. चंद्रकांत वैदी साहेब देखील खुश आहेत, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे त्यांच्या. यावेळेस ड्राईव्ह करतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे घोडबंदर मास्टर्स संघानं, कारण जर आपण पाहतो तर डबल धावा ज्या येत आहेत त्या डबल धावेवर अंकुश मात्र लावला जात नाहीये गोडदेव संघाकडून. नंदलाल तरे सर. नक्कीच, कारण की घोडबंदर संघ पाहतोय बॉल टू बॉल रन आहेत, कारण की आपल्याला मोठ्या पट्ट्याची या ठिकाणी गरज नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या काढून पूर्ण मैदान जे ओपन आहे तर सहज धावा आपल्याला येतात. काय रिस्क घ्या आपण, आणि आपल्याला जर अंतिम फेरीमध्ये अंतिम विजेतेपद पटकायचं असेल तर एकेरी दुहेरी धावसंख्येने आपलं काम होतंय ना. बॅकफूट पंच केला जातोय, पहा पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, बॉल चेंडूला उचलतोय, पुन्हा मिळतायत त्या 2 धावा. षटकार येत नाहीये, चौकार येत नाहीये, प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट होतोय. या सर्व गोष्टी घोडबंदर संघासाठी खूप महत्वाच्या ठरतील, कारण प्रत्येक चेंडू 2 धावा. नक्कीच, बरं तू म्हटल्याप्रमाणे काय कुठल्याही प्रकारचा अंकुश ठेवू शकले नाहीत घोडदेव, आणि त्याचं मेन कारण म्हणजे रनिंग बिटवीन विकेट. म्हणजे जे पहिली जी धाव आहे ती पहिली धाव ती जोरामध्ये काढली जाते, त्याच्यानंतर चलबिचल केलं जातं क्षेत्ररक्षकाला आणि त्याचमध्ये ती दुसरी धाव काढली जाते. 12 चेंडू आणि 10 धावेची गरज. आणि खास करून म्हणायचं गेलं नंदलाल तरे साहेब, तर घोडदेव संघ सकाळपासून इथे खेळतोय, जवळपास 4था सामना हा खेळतोय. त्यांच्या शरीरावर तो थकवा जाणवत असेल, ॲज अ कॉमेंटेटर मी माझं वैयक्तिक मत सांगतोय नंदलाल तरे साहेब. आणि घोडबंदर संघ फ्रेश येतोय मैदानाच्या आतमध्ये, या कारणास्तव कदाचित ते डिफरंट जाणवत असेल. कारण शरीर जर आपण पाहिलं, शरीर जर आपण प्रत्येकाची जर आपण शरीर लँग्वेज जर पाहिलं तर नक्कीच पहा थोडंसं थकवा जाणवत आहे या संघावर. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 धावा करायचे आहेत घोडबंदर मास्टर्स संघाला 10. इथे मात्र प्रत्येक चेंडू खेळला जातोय आणि दुहेरी धावेचं जर आपण पाहिलं तर ह्या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकाचा, तर प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा आलेल्या आहेत. 12 धावा या षटकामध्ये येत आहेत घोडबंदर संघासाठी. अप्रतिम पार्टनरशिप, या जोडीबद्दल नक्कीच मी कौतुक करेन, कारण एक साजेशी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर संघाकडून या जोडीच्या माध्यमातून पाहिली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर प्रमोद आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून समोर. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतोय क्षेत्ररक्षक. यावेळेस आपण पाहतोय तर शॉर्ट मिड विकेट ठेवण्यात आलेला आहे, 1च धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे निघते, ती म्हणजेच होते ती जवळजवळ 18. अजूनही 9 धावीची गरज आहे. यावेळेस पंच करतोय, मिड ऑफ रिझर्व मध्ये येतोय क्षेत्ररक्षक, चेंडूला फील्ड करण्यासाठी नीती नाळवे. 1 धाव. बुद्धिमत्तेचं क्रिकेट, कारण नेहमी म्हणतायत एक डायलॉग आहे नंदलाल तरे सर की बदाम खाने से अकल नहीं आती, अकल आती है ठोकर खाने से. यावेळेस बुद्धिमत्तेचं क्रिकेट मी तर म्हणेल खेळलं जात आहे घोडबंदर या संघाकडून. शॉट ऑफ लाईन यावेळेस फिरून खेळला जातोय, हा चेंडू निघून जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. 1च धाव मिळेल. 1 घोडबंदर संघ पोहोचतोय, तो म्हणजेच 20 या धावसंख्येवर. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9, आणि या 9 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 7. 9 चेंडू 7 धावा
काय हवं आहे गोरदेव संघाला या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजयी संपादन करायचं असेल तर डॉट चेंडू हवे आहेत, विकेट हवा आहे. कारण घोडबंदर संघाची आपण बॅटिंग लाईनअप जर पाहिली ती खोलवर आहे. शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा एकदा चेंडू अखो टप्प्याचा टाकला जातोय. पुन्हा हा चेंडू गोशाकी क्षेत्रामध्ये निघून जातोय. एक धाव प्रत्येक चेंडू. काल कदाचित जी चुकी अजिंक्य तऱ्हेनं केली होती त्या गोष्टीकडे त्या चुकीकडे त्यांनी भरपूर लक्ष दिलं असेल. ज्यावेळेस सराव केला अजिंक्यनं, आजचा दिवस नक्कीच सरावासाठी अजिंक्यला मिळाला असेल, त्यावेळेस त्या गोष्टीकडे अजिंक्यनं नक्कीच फोकस केला असेल की माझ्याकडून भरपूर चुकी झाली होती आणि ती चुकी आपल्या संघाला अडचणीमध्ये आणलं देखील होतं त्या चुकीने. मात्र अंतिम क्षणी आपण विजयी झालो. मात्र ही चुकी सुधारत अजिंक्य तरे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करतोय. त्यावेळेस ड्राईव्ह करतोय महेंद्र आहे त्या ठिकाणी. इथे माझा चेंडू दोन्ही पायाच्या मधून निघून जातोय. सीमारेषेची धावा तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत आणि येत या 3 धावा अजिंक्य तरे यांच्या बॅटमधून निघालेल्या आणखीन या 3 धावा. 3 संघ पोहोचतोय घोडबंदर मास्टर्स 24 या धाव संख्येवर. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या 7 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. यावेळेस इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये बालकृष्ण वेगाने पुढे येतोय. चेंडूला फील्ड करण्यासाठी चेंडूला फील्ड केलं जातं. या 2 धावा येते. स्कोर मात्र लेवल होतोय. एका बाजूला म्हणायचं गेलं तर घोडबंदर विजयाच्या उंबरठ्यावर आहे. काय स्मित असतंय नंदला तरे सर चेहऱ्यावर, क्या बात आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे नंदला तरे सर म्हणतायत. मात्र अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. टेनिस विश्वामध्ये असे गोलंदाज आहेत ज्यांनी 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील काढू दिलेली नाहीये. त्यामध्ये गोरदेव संघाचं मी सर्वात आधी नाव घेईल. गोरदेव संघामध्ये असे खेळाडू आहेत भानुदास पाटील जे आपल्यामध्ये हयात नाही आहेत, त्यांनी देखील हा विक्रम अनेकदा केलेला आहे. काय म्हणाल नंदर सर? नक्कीच जे उदाहरण तुम्हाला जागतं द्यायचं असेल तर या स्पर्धेबद्दल मी बोलेन. कालचा सेमीफायनलचा जर सामना पाहिला तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सेकंड लास्ट ओव्हरमध्ये 10 धावा पाहिजे होत्या. मात्र 10 धावा देत असताना राजू पाटील गोलंदाजासाठी आला होता. क्लिअर करून जा तुम्ही, माईक सोडू नका. कॅश पेस कोणाला मला माहिती आहे क्लिअर करून जा. तरे घोडबंदरची क्रिकेटची रन मशीन ज्याला म्हटलं जाते, एक घातक फलंदाज अलंकार तरे. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावपायी 1. विजयासाठी विजयाचा शिल्पकार. आणि या ठिकाणी चेंडू जाते तो डिक्लेरेशन झोन मध्ये. राजू पाटील आला ना राजू साहेबाने राजू पाटील आला ना त्याच्या गावागावात एकच वादा विकेटला पण लावलेला का? अरुणचे आहेत का? अरुणचे 1 विकेट, विक्रमचा 1 विकेट, प्रभाकर 2000 तुमच्या हाताने. हा नाही मी आता लग्नाला चाललोय. मी त्यांच्या मॅचसाठी आलोय, त्याला जाऊन भेटतो. चालेल. तर नक्कीच वैती साहेब या ठिकाणी आपली रजा घेतात. मात्र अतिशय चांगल्या प्रकारचं अभिनंदन करण्यासाठी आपल्या संघाचं वैती साहेब जातात त्या ठिकाणी. आणि नक्कीच वेळ थोडासा त्या ठिकाणी वैती साहेबांना कमी आहे. आपल्या संघाचं हार्दिक अभिनंदन करण्यासाठी जात आहेत. तर यस प्रभाकर मात्र साहेब या ठिकाणी विक्रम यांच्यासाठी 500 रुपये, प्रभाकर यांच्यासाठी 1000 रुपये, अरुण यांच्यासाठी 500 रुपये व 2000 रुपये पारितोषिक चंद्रकांतजी वैती साहेब यांच्याकडून आपल्या 4 खेळाडूंसाठी जाते, 3 खेळाडूंसाठी जाते. तर अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार